नागपुरात ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची आज सांगता। ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत सांगता होणार। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, सावे। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात कोर्टात जाणार, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा। महायुतीच्या ताज्या आदेशामुळे ओबीसी नेते भुजबळ नाराज असल्याची चर्चा। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी, विश्वसनीय सूत्रांची माहिती। अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून भुजबळांना डावलल्याची चर्चा। नागपूरच्या बाजारगावमधील सोलर कारखान्यात स्फोट, सोलर एक्सप्लोजिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यातली घटना। स्फोटात 25हून अधिक कामगार जखमी। जीएसटीत आता 2च स्लॅब, 5 आणि 18% दराचा स्लॅब लागू होणार, 12 आणि 28% दराचा स्लॅब रद्द। राज्याला 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज। राज ठाकरेंनी घेतलं फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन। सोने चांदीच्या भावात मोठी वाढ, सोन्याचे दर आज 1,05,638 वर, तर चांदी 1,22,833 रुपयांवर। गाडीत चिरडून एकाची हत्या, गुंड संतोष पवार उर्फ संध्या फरार, व्यक्तीला चिरडतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत समोर। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कर्नाटक परिवहन बसची ट्रकला जोरदार धडक, अपघातात 16 जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर। ग्रामस्थांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, महापुरुषांच्या पुतळ्यासमोर तरुणाने केलं होतं अश्लील कृत्य, सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। अमरावतीत 75 किलो ड्रायफ्रूट मधून साकारली गणेश मूर्ती, ड्रायफ्रूट पासून साकारली 6 फूट उंच बाप्पाची मूर्ती, बडनेऱ्यातील जय हिंद गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा।